जोहार, मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव। आज आपण आंबोली ह्या गावी आहोत आणि खास करून इथे येण्याचं कारण की ही जी आजूबाजूला बघता ही आदिवासी लोकांची जमीन आहे, परंतु आदिवासी लोकांची जमीन असताना ह्या जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून बाजूला तुम्ही बघू शकता किती मोठाले पेट्रोल पंप उभे आहेत, त्याच्या बाजूला हॉटेल्स उभे आहेत। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आदिवासींना डावलून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या बाबतीत गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करतोय, परंतु काल ह्या जे रायात कुटुंब आहे त्यांची जमीन आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे की काल कासा पोलीस स्टेशन येथे ह्या जे बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनीवरती अतिक्रमण करून राहिले होते त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत जवळजवळ 6 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये हसन चारनारिया, खिमातोगा भरवाड, आरती सिंह, उमेश खिमा भरवाड, संजय केदारनाथ यादव, अवध नारायण काळूराम यादव अशा 6 लोकांवरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत। कारण बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करत होतो, बऱ्याचदा कलेक्टरकडे तहसीलदारकडे ह्यांच्याकडे मागणी केली, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती। सरतेशेवटी दिल्ली येथे जे आदिवासी लोकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे त्यांच्याकडे हे प्रकरण लागलं होतं। ह्या प्रकरणामध्ये आदिवासी एकता परिषदेने पाठपुरावा केला आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून जो काही निकाल दिला गेला त्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी SP ह्यांना त्यांनी आदेश केले की आदिवासी लोकांची फसवणूक झालेली आहे, त्यांच्या जमिनीवर इतर लोकांनी अतिक्रमण केले। तुम्ही बघू शकता की एखाद्या पेट्रोल पंप घ्यायचा म्हणजे केंद्रीय मंत्रालयाची परवानगी लागते आणि हे जे काही खोटे कागद तयार केले त्याच्या आधारावरती हे पेट्रोल पंप 3 पेट्रोल पंप उभे आहेत। तर अशा पद्धतीने हे खोटेपणा करून आदिवासीला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचं काम केलं आहे। परंतु हे आपण पाठपुरावा केल्यामुळे एक गोष्ट घडलेली आहे की हे लोकांना कळलं पाहिजे की आदिवासीची जमीन ही संरक्षित जमीन असते, त्याला सुरक्षितता दिलेली असते, सरकारच्या परवानगीशिवाय ती ट्रान्सफर होत नाही। असं असताना खोटे दस्त तयार करून आपल्या आदिवासी लोकांची जमीन हडप करायचा प्रयत्न केला, त्याविरुद्ध हे रायात कुटुंब भांडलं, त्यांनी दाद मागितलेले आणि काल ह्या कासा पोलीस स्टेशन येथे त्यांच्या जे काय अतिक्रमणधारक आहेत बिगर आदिवासी लोक त्यांच्यावरती ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आणि आम्ही इथपर्यंत थांबणार नाही आहोत, अशी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत। काही दिवसापूर्वी कासा येथे वावरे कुटुंब आहे, चारोटीतील भोईर कुटुंब आहे, ह्या बाबतीत पण जवळजवळ 42 ते 45 लोकांना ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झालेला आहे। अशा पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये जे आदिवासी लोकांच्या जमिनी हडप करण्याचा गैरआदिवासीने प्रयत्न चालवला आहे, त्यासाठी आदिवासी एकता परिषद निश्चित आदिवासी समाजाच्या बरोबर खंबीरपणे उभे आहे आणि अशी जी काही प्रकरणं असतील त्याच्या बाबतीत निश्चित संघटना समर्थपणे लोकांच्या बाजूने आहे। आणि त्याच महत्त्वाचं की संविधान आपल्या बाजूने आहे, कायदा आपल्या बाजूने आहे, त्याचा निश्चितच लोकांनी अभ्यास करावा आणि ह्या गोष्टी आपण आपल्या पदरात पाडून घ्या। म्हणून सत्य हे एकच असतं आणि ते त्रिवार सत्य असतं आणि म्हणून आदिवासी एकता परिषद ह्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आणि आम्ही आता पुढे बघतोय की फक्त ॲट्रोसिटी नाही तर जे काय त्याने एवढं मोठं इथे उभं केलं तेही निस्तनाबूत करून आपल्या आदिवासी लोकांना त्यांचा जशी जमीन होती तसा पुन्हा ताबा मिळावा